आता बघूया पुण्यातल्या टॉप 9 घडामोडी। पुण्यात आज मोदींच्या दौऱ्यामुळे शहरात कडक पोलीस बंदोबस्त, शहरात ड्रोन वापरण्यास बंदी। बारामतीच्या भोरमध्ये शिंदे गटाची विजयी निर्धार बैठक संपन्न, सुनेत्रा पवारांनाच विजयी करण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार। पुण्यातल्या शिवाजीनगर भागात 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, वाढत्या तापमानामुळे नागरिकांची गैरसोय, काळजी घेण्याचं आवाहन। वाढत्या उन्हाच्या तडाख्यानं मावळ आणि मुळशीमधल्या धरणांची पाणी पातळी खालावली, पवना धरणाची पाणी पातळी ही 34.96%वर, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। उच्च शिक्षण संस्थांमध्ये रॅगिंगच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी रॅगिंग विरोधी जिल्हास्तरीय समिती स्थापन करा, यूजीसीकडून राज्यांच्या सचिवांना सूचना। पिंपरी चिंचवड शहरातील 76,000 मालमत्ताधारकांकडे 717 कोटींचा कर थकीत, महापालिकेकडून मालमत्ताधारकांना देयकाबरोबर जप्तीपूर्व नोटिसा। पुण्याच्या धनकवडीत शालेय योंगमुंडो स्पर्धेचं आयोजन, स्पर्धेत जिल्ह्याच्या विविध भागातल्या विद्यार्थ्यांचा सहभाग। कोकणचा राजा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात, आंब्याची आवक कमी झाल्यानं दरात मोठी घसरण, आंब्याला दर पेटी मागे 300 ते 400 रुपयांचा दर। पुण्याच्या खामगावमधील पानशेत नदीपात्रात बुडून तरुणाचा मृत्यू, गोधड्या धुवत असताना तोल जाऊन पाण्यात बुडून मृत्यू, 1 तासाच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह बाहेर काढला।